ನಾವೆಲ್ಲರೂ ರಜೆಗೆ ಅಂತ ಒಂದಿನ ಪನ್ನಾಳ್ಗಡೆಗೆ ಹೋಗಿದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ಸೀನ್ರಿ ಇದು. ಒಂದಿನ ಹಾಲ್ಟ್ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಬಂದಿದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ರೂಮ್ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಇತ್ತು. ಅದಾದಮೇಲೆ ಈವ್ನಿಂಗು ಎಲ್ಲ ಫೋರ್ಟ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಗೇಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಆಡಿದ್ವಿ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸ್ನ್ಯಾಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇತ್ತು. ಪಾನಿಪುರಿ, ಭೇಳ್ಪುರಿ, ಆ ಥರ ಎಲ್ಲ ಶೇವ್ಪುರಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸ್ಟೈಲ್ಸ್, ಅದು ಚಾಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಫೇಮಸ್ಸು. ಆ ಥರ ಎಲ್ಲ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಜಾಸ್ತಿ ಮರಾಠಿನೇ ಮಾತಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಗೇಮ್ಸ್ ಆಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಬಂದು ಸಾಯಂಕಾಲ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಆಟ ಆಡಿ ಅದೆಲ್ಲ ಟ್ರೈನೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ದಲ್ಲ ಅದರಲ್ಲೆಲ್ಲ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಅದೆಲ್ಲ ವೀಡಿಯೋಸಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಟ್ರ್ಯಾಂಪೋಲಿನೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಿದರು. ಇದು ದೊಡ್ಡವರೇ ಆಡಬೇಕಿತ್ತು. ಇದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಇದು, ಯಾಕೆಂದರೆ ಎರಡೇ ಗಾಲಿ ಇರುತ್ತೆ, ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ನೋಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ತಾನಾಗಲೇ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದು ಮೋಟರ್ ಥರ. ಪನ್ನಾಳ್ಗಡಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಿದಿರಿಂದು ಮತ್ತು ಕಟ್ಟಿಗೆದು ಒಂದು ಶಾಪ್ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಒಂದೆರಡು ವೆನಿಟಿ ಬ್ಯಾಗನ್ನು ಖರೀದಿಸಿದೆ ಮತ್ತು 2 ಹಾರ್ಸನ್ನು ಖರೀದಿಸಿದೆ. ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆದು ಕೊಂಬು ತುಂಬ ದಿನದಿಂದ ತೊಗೋಬೇಕು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಆಸೆ ಇತ್ತು. ಆನ್ಲೈನಲ್ಲಿ ಹಾಕಿರಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಸಿಕ್ತು, ತೊಗೊಂಡಿದ್ದೆ. 2 ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಕುದುರೆಗಳಿವೆ. ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅದು ಕಟ್ಟಿಗೆದು. ಜಸ್ಟ್ 150 ಫಾರ್ 1 ಹಾರ್ಸ್. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನೋಡಿ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಒನ್ ಡೇ ಹೋಗ್ಬೋದು. ಮತ್ತು ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಗಾರ್ಡನ್ ಬೇರೆ ಇದೆ, ಆ ಗಾರ್ಡನಿಗೂ ಹೋಗಿದ್ವಿ. ಇಲ್ಲೇ ನೋಡಿ, ಟ್ರಾಂಪೋಲಿನ್ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳು. ತುಂಬ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಊಟ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣವೇ ಅವರು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲಲ್ಲಿ ತುಂಬ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದರು. ಅದಾದಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಇದನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಇದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಬೆಳಗ್ಗೆ. संभाजी कोण? संभाजी छत्रपती शिवाजीराजांचा मुलगा. हा कोण? हे सेनापती होते. सेनापती नाव युद्धामध्ये जी युद्धाच्या वेळेला जी एक तुकडी पाठवतात ना, त्याचा प्रमुख हा सेनापती ते कळले. नाव काय? बाजी प्रभू देशपांडे. देशपांडे. ते कोणाची बरोबर युद्ध झाले हो? आदिलशाही. आदिलशाही. सिद्धी जोहरला फाजल खाननं पाठवलं होतं. फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा. हा. सांगतो तुम्हाला नंतर सगळं ते. Today we are going for a Pannalgarh tour. We have taken a vintage car for and a guide. We had seen Deshpande, who was a Senapati of Chhatrapati Shivaji Maharaj. Was fought against Adil Shahi's son. Now we came to the next spot. This is a vintage car. चला आज जायचं सध्या उतरून. This is Pannalgarh tour guide.
तुमचं गाव कोणतं सर? चिकोडी. चिकोडीचं सगळं. सर स्वागत आहे गडावर तुमच्या सर्वांचं. स्वागत. आणि तुम्हाला एक विनंती आहे माझी की मुलांसाठी पण खूप महत्त्वाचा एस-टीचा कुठेही प्रश्न येऊ शकतो किंवा काय आणि माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण आज जे आहे फक्त महाराजांचं वर्तुळ कर्तृत्व होतो सर. तुम्हाला विनंती काय आहे की माहिती संग्रहातून माहितीकडे लक्ष पाहिजे. प्लस एकमेकांना डिस्कस करू नका. कोणाला तरी 1 मिनिट होल्ड करा. तुम्हाला प्रश्न विचारायचा लास्टला विचारा म्हणजे माहिती व्यवस्थित कळेल. का तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 350 किल्ले आहेत. त्याच्यापैकी पन्हाळा किल्ला पूर्ण वेगळ्या पद्धतीचा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एक पण गड नाही की गडाच्या वर गाडी फिरते. आपण कुठल्याही गडाला गेलो तर गडाच्या पायथ्याला गड लावतो आणि चालत वर जातो. आपल्याला वाटतं की आपण गडावर पोहोचलो, कळतं आपल्याला, पण इथं कळत नाही. म्हणजे नवीन लोकांना विचारावं लागतं गड कुठं आहे. याच्या मागचं कारण काय गाडीवर येण्याच्या मागचं तर 1844ला त्याला इंग्रज गडावर आले, ब्रिटिश लोक. त्यांनी पूर्वेचा 4 दरवाजा पाडलेला आहे. तुम्हाला प्रवासी कर नाका जिथं लागला तिथून वर याला दरवाजे होते नागमोडी ते पाडलेत तर त्यांच्या घोडागाड्या बैलगाड्या येण्या जाण्यासाठी. आणि गाडी वर येऊ शकत असल्यामुळे सगळे प्रशासनाचे ऑफिस गडावर आहे. कोर्ट कचेरी, पंचायत समिती, नगरपालिका, पोलीस स्टेशन. म्हणजे पन्हाळा हा कोल्हापूर जिल्ह्यातला एक तालुका आहे. 3 ते 4 हजार लवकर राहतो आम्ही गडावर आणि आमची स्वतःची घरं पण गडाच्या वर आहेत सर. महाराजांच्या वेळेला आपल्या गडावर 10,000 ते 20,000 सैन्य असायचं आणि त्या सैन्यांचा धान्याचा साठा जो केला जायचा स्टोरेज, आज जायचं आणि गोदाम बघायचे. आतमध्ये धान्य साठवायचं आणि साठवावं का लागायचं? जर का गडाला शत्रूचा वेढा पडला, किल्ला जिंकण्यासाठी वेढा पडायचा आणि हा वेढा जर पडला तर 6 महिने वर्षभर पडायचा. मग वेढा जर पडला तर गडावरून खालनं खेडेतनं शेतातून जाऊन धान्य आणायचं मुश्किल व्हायचं. गडाच्यावर शेती नसत्या त्यामुळे आपल्या सैन्यांच्यावर उपासमारीची वेळ यायची किंवा शरण जायला लागायची. ती वेळी म्हणून स्टोरेज केले जायचे. पण शत्रू काय करायचं? वेषांतर करून आपल्यासारख्या लोकांचा वेश करायचा आणि गडावर यायचं आणि ही रसद लुटून न्यायची नाहीतर खराब करून जायचं. म्हणजे आपल्या सैन्यांच्यावर ती वेळ आणण्याचा प्रयत्न केला जायचा. पण ती वेळ आपल्या सैन्यांच्यावर येऊ नये म्हणून त्या कोठारांच्या संरक्षणासाठी ही भिंत बघतो ना आपण ही 3.5 किलोमीटरची फक्त या गोदामांसाठी. आणि ह्या भिंतीच्या बाहेर बघा दोन्ही साईडला ही खंदकं दिसतात कसं ही आता कालांतरामुळे मुजलेली आहेत. पण पूर्वी ही खंदकं 20 फूट रुंद आणि 20 फूट खोल अशी राऊंड 4 बाजूंनी खंदक आहे. त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आणि मगर सोडायच्या, विषारी सर्प सोडायची, कमळाची वेळ लावायची आणि काटेरी झुडपं लावायची. आता शत्रू कुठल्याही बाजूने आतमध्ये जाऊ नये, पोहोचू नये. आणि या ठिकाणी लाकडी पोल असायचा, हा दोरखंडाने ओरडला जायचा म्हणजे एंट्री बंद व्हायची. ह्याला धान्याचं कोठार असं नाव आहे, ह्याला अंबरखाना पण नाव आहे आणि ह्याला बाले किल्लाही म्हणतात. 3 नावं काय पडल्यात ते बघायचं आतमध्ये. This is a Godawan where they made so much of protection. This is a wall and here there is a this one small this like river they have made a dip and they used to leave all the crocodiles and snakes in that and there was only one sticks bridge and even that used to close so that no one others should enter in this. And this is the Godawan. Why they built Godawan is whenever there was there were any attack or anything and the people in the Pannalgarh should not feel fast. They should not the people should not feel fasting, means they should have good amount of food whenever they want. So they used to store all the grains in this. See how big it is. These are the godowns and other people used to change their cloth and change their they used to come in the disguise and they used to take and go the grains and all. See, this is the Godawan. See how big they are. या ठिकाणी बघा आपण आता धान्याच्या कोठारामध्ये आलो. हे मेन गोदाम आहे सर म्हणून मोठं दिसतं. त्याच्या पलीकडे अजून 2 गोदाम आहेत. त्या मेन गोदामाला टोटल 4 दरवाजे आहेत. आपण आतमध्ये येताना बघितले एकमेकाला लागून 2 दरवाजे आहेत. हा 3रा आणि हा 4था. लाकडी दरवाजे असायचे. लाकडी दरवाजा पूर्ण पॅकबंद करून गेले आणि जी धान्याची पोती असायची त्या इमारतीच्या वर जायला बाहेरून 2 जिने आहेत. त्या जिन्यातून धान्याचं पोतं घेऊन वर जायचं आणि वर बघा जी होळ दिसत ना सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या होलातून धान्याचं पोतं पोतायचं का म्हणजे आताच्या गोदामाला पोती नसतात तशी पोती रचायची नाही. धान्य सुट्टं आणि फुलं असायचं. त्याच्यामुळे या एका कोठारामध्ये एक प्रकारचं धान्य असायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण नाचणी असायची. नाचणी माहिती आहे तुम्हाला? पार्टिशन नाही एकच असायचं धान्य. एकच धान्य नाचणी उठली जायची. नाचणी माहिती आहे का? लॅडर
रेड कलरची अशी गोल मोहरीसारखी असते बघा गोल राई म्हणतात तुमच्याकडे त्याला रागी 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 हाँ यानी उसकी रोटी बनाते हाँ बरं आहे ना हाँ वो रागी वो इसमें रहता था दुसऱ्या कोठारामध्ये असायची वरी भगर हाँ आणि शेवटच्या कोठारामध्ये बाजरी महाराजांच्या वेळेला गहू वगैरे ही धान्य नव्हती ही नव्हती. विदेशातून ब्रिटिश आणि इंग्रजांनी नंतर आणलेली त्या 3 कोठारांच्या मध्ये मिळून 25,000 खंडी एवढं धान्य मावायचं आता खंडी म्हणजे आपल्या लोकांना माहीत नाही पण पूर्वीचं मोजमाप आहे एक खंडी म्हणजे 20 पोती 100 किलोचं एक पोतं असतं एक खंडी म्हणजे 20 पोती 25,000 खंडी 25,000 गुणिले 20 म्हणजे 5 लाख पोती धान्य मावायचं आता एवढ्या छोट्याशा किल्ल्याला एवढा साठा कशाला लागायचा तर हा किल्ला बांधलेला आहे राजा भोजने 1052 साली 1052 छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला होता 1630ला महाराजांच्या जन्माच्या अगोदर पण 600 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे त्या इमारती 1000 वर्ष होऊन गेलेली आता मला सांगा 1000 वर्षापूर्वी कुठली मशिनरी होती का टेक्नॉलॉजी होतं काहीही नसताना एवढ्या मोठ्या इमारती घडलेल्या आहेत आताचं तर 21 शतक आहे आपण बघतोय अद्ययावत मशिनरी हायर टेक्नॉलॉजी आहे तरी देखील आताच्याकडनं टेक्नॉलॉजीमुळे एवढ्या मोठ्या इमारती घडू शकतात पण 5-50 वर्षाची वॉरंटी कोण देऊ शकत नाही होय होय मग ह्या बांधकामाला ह्या कन्स्ट्रक्शनला व्हॅल्यू कुणाला जाते महत्त्व कुणाला जातं आपल्या पूर्वीच्या लोकांना आपल्या सैन्यांना कारण आपली पूर्वीची लोक कशी होती धडधाकड्या निपाड असायची म्हणजे 6, 7.5, 7 फुटांहून उंची असायची आणि तब्येती असायची कारण का तर खाणं कसदार होतं म्हणजे आतासारखं खतं मिश्रित रासायनिक केमिकलचे प्रकार पूर्वी नव्हते तुम्हाला मी चौकातला मुद्दाम सर्कल टाकून स्टॅच्यू बघायला सांगितला नरगीर बाजीपूर देशपांडेंचा 6.5 फूट उंची होती त्यांची 2 हातामध्ये 15 किलोच्या 2 तलवारी घेऊन लढायची ऐकताना सोपं वाटते 15 किलो रिकामं सिलेंडर कधी उचलून बघितलं का रिकामं सिलेंडर गॅसचं ते 15 किलोचं असतं ते उचलत नाही आपल्याला अशा 2 तलवारी घेऊन लढायची 5 चवड भाकर सकाळी नाश्त्याला लागायची 5 चवड रोटी 1 चवड म्हणजे 5 भाकऱ्या 5 चवड 25 भाकऱ्या सकाळी नाश्त्याला लागायच्या म्हणजे जेवण किती लागत असेल पण अंदाज लावू शकत नाही मग महाराजांचं उद्दिष्ट काय होतं मी तुम्हाला सांगितलं गडाला जर का शत्रूचा वेढा पडला तर आपल्या सैन्यांना खाली जाऊन धान्य आणता यायचं नाही उपासमारीची वेळ यायची आणि ती वेळ येऊ नये म्हणून स्टोरेज केली जायची प्रत्येक गडावर तुम्ही रायगडला जर गेला रायगडला देखील जमिनीच्या आतमध्ये अंडरग्राऊंड धान्याची कोठार आहे सर्वात मोठी कोठार या गडावरची आता दुसरं वैशिष्ट्य बघा धान्य वर्ण होतं जायचं दरवाजे सगळे बंद असायचे जोपर्यंत धान्याची लेवल वर्ण खाली संपत पूर्ण धान्य संपत नाही त्या उमऱ्याच्या लेवलला धान्य येत नाही तोपर्यंत कुठलाही दरवाजा उघडायचा नाही दरवाजे बंद राहायचे मग आतमध्ये साठा किती शिल्लक आहे हे बघण्यासाठी कारण काय असायचं सांगू गडावर जेवढी रसद शिल्लक आहे म्हणजे धान्याचा साठा शिल्लक आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असायच्या वेढा पडल्यानंतर मग ते बघण्यासाठी जिन्यामध्ये खिडकी आहे हा वरचा जिना आहे त्या खिडकीतून वाकून बघायचं की आतला साठा किती शिल्लक आहे आणि हा साठा ओळखता यायला पाहिजे म्हणून त्या स्तंभाला टप्पेच बघायचं खाली 2 फुटावर पहिला टप्पा आहे मध्ये दुसरा आणि वर तिसरा त्या स्टेप्सवर अंदाज केला जायचा की धान्य किती टप्प्यावर आहे किती दिवस पुरेल म्हणजे खाली जो 2 फुटावरचा टप्पा आहे ना खालचा हा रिझर्व कोटा आहे खालचा 2 फुटावर टप्पा आहे ना स्टेप्स आहे बघा येऊन स्तंभाला इकडे बघू नका इकडे कुठे एका स्तंभाला कंबा हां ಇದು ಲಾಸ್ಟ್ ರಿಸರ್ವ್ 2 फुटावर पहिला टप्पा आहे मध्ये दुसरा आणि वर तिसरा ಇದು ರಿಸರ್ವ್ ಇದು ಮಿಡಲ್ ಅದು ಮೇಲೆ ಅದು ಫುಲ್ आता खाली समजा 2 फुटावर धान्य आलं आणि तरी पण वेळ आहे तर समजून जायचं की आता शरण जायची वेळ जवळ आहे मग त्या पद्धतीने हालचाली केल्या जायच्या आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार की धान्य तर वर्ण होतं जायचं दरवाजे तर बंद असायचे मग धान्य काढायचं कुठं कसं काढायचं हां त्याच्यासाठी त्याला खोल आहे बरोबर ना या पुढे. इथं हां पुढे लास्ट हां एकदा आलेले लास्ट 13 इयर्स झाले आता येऊन गेले मी बाहेर गेलेला आहे इकडे स्लोप आहे Seer. They used to keep all the grains in this. This is a godavan. They used to keep grains. Akki, jola, godi, itara. And they used to close this door. And how they used to take up from this hole. When they open it, that grains will go outside from there. ಈ ಹೋಲ್ದಾಗಿಂದ ಗ್ರೇನ್ಸ್ ಹೋಗ್ತಿತ್ತು They used to open there. ಆಮೇಲೆ ಸಿಯರ್ ವೀರೇಶ್ ಎಷ್ಟು ತುಂಬೈತಿ ಇದನ್ನು ನೋಡಕ್ಕೆ ಅಲ್ಲೇ ವಿಂಡೋಸ್ ಅದಾವ ಫ್ರಮ್ ದ್ಯಾಟ್ ವಿಂಡೋ ದೇ ಯೂಸ್ ಟು ಸಿ ಹೌ ಮಚ್ ಫುಲ್ ದಿಸ್ ಗೋಡಾವನ್ ಈಸ್ ದೇ ಯೂಸ್ ಟು ಸಿ ಫ್ರಮ್ ದಟ್ ವಿಂಡೋ ಆ್ಯಂಡ್ ಹೌ ದೇ ಯೂಸ್ ಟು ಪೋರ್ ಗ್ರೇನ್ಸ್ ಫ್ರಮ್ ದ್ಯಾಟ್ ವಿಂಡೋ ಪೋರ್ ಅಂದರೆ ಹಾಕೋದು ಇದ್ರೊಳಗೆ ಗೋಡಾವನ್ ಎಲ್ಲ ಡೋರ್ ಕ್ಲೋಸ್ ಇರ್ತಾವ
ಡೋರ್ ಕ್ಲೋಸ್ ಇದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿಂದ ಹಾಕೋದು, ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟೈತೆ ಅಂತ ನೋಡೋದು, ಈ ಕಿಟಕಿಯಾಗಿಂದ ನೋಡೋದು. ಹಾಂ, ಅಲ್ಲಿ ಕಿಟಕಿಯಾಗಿಂದ ನೋಡಿಂದ ಅವ್ರು ಹೇಳೋರು ಈ ಕಂಬದ ಮಟ್ಟ ಇದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಉಳ್ದೈತೆ ಅಂದಂಗೆ, ಇಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ಇದ್ರೆ ಹೆಚ್ಚೈತೆ ಅಂದ, ಅಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ಇದ್ರೆ ಅದ್ರ ಹೆಚ್ಚು, ಫುಲ್ ಇಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ಬಂತಂದ್ರೆ ಆಯ್ತು, ಇನ್ನು ನಾವು ಶರಣಾಗತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದಂಗೆ. ಅಂದ್ರೆ ಅಪೋಸಿಟ್ ಬಂದವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿಬಿಡೋದು, ನಮ್ಮ ಕಡೆ ಕಾಳು ಮುಗ್ದಾವ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸೋತಂಗೆ. ಹಾಂ, ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲೇ ಕಾಳು ತಕ್ಕೊಳ್ಳೋದು, ಇಲ್ಲಿ ಕಾಲು ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡೋದು? ಹಾಂ, ಅಲ್ಲಿಂದ ಕಾಳು ತಗೊಂಡು ನಾವು ರೊಟ್ಟಿ ಪಲ್ಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ರೊಟ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲೇ ರಾಗಿ ಇರ್ತಿತ್ತು, रॉटी इरंगिಲ್ಲ, रागी इडू गोडाऊन आहे. आणि ते महाराजांचं मंदिर जे आहे ना श्रीशैलमचं, ते महाराज असतानाच आहे. बघा की एवढ्या पहिलं मंदिर ते आहे सर. आपल्या भारतातलं पहिलं मंदिर श्रीशैलमचं आहे. श्रीशैलममध्ये एक आहे ना ते. पहिलं मंदिर आहे आणि महाराज हयातीत असताना, जिवंत असतानाच मंदिर आहे ते हां हां श्रीशैलमचं. हां. मग त्याच्यानंतर महाराजांची महाराष्ट्रामध्ये 2 मंदिरं झाली. एक झालं ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालं सर. ते राजाराम महाराजांनी म्हणजे त्यांच्या मुलग्यानं बांधलं, सोराबाईंच्या मुलग्यानं. कुठं? सिंधुदुर्ग किल्ल्यावर, माहिती आहे ना सिंधुदुर्ग किल्ला? कोकणातला, समुद्रामध्ये किल्ला आहे तो. नाही नाही. मालवणला, कोकणमध्ये मालवणला सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्या किल्ल्यावर पहिलं मंदिर बांधलं कोणी? महाराष्ट्रातलं पहिलं. ॲक्च्युली ते पहिलं मंदिर आहे, पण महाराष्ट्रातलं पहिलं ते बांधलं त्यांच्या मुलग्यानं. आणि आता ह्या गडावर दुसरं मंदिर, महाराष्ट्रातलं दुसरं, ते आपण बघायचं आहे, बंद असते. आता ह्या ठिकाणी बघा, या इकडे मागे ते होल बघितला, हां बघितलं. त्यातून बाहेर आले, तुम्हाला कळालं असेल की आता वर्ण धान्याचं प्रेशर असेल, दरवाजे बंद असायचे, तिथं तो पण असायचं. ते स्लाईड केली की बाहेर यायचं, बाहेर तेवढे घ्यायचं, परत पॅक करायचं. पॅक करायचं. आता आतलं धान्य खराब व्हायचं नाही. का व्हायचं नाही? त्याचं कारण बघा, आपल्या रूम बघितल्या ना आत्ताच्या आपल्या, तर आपली रूम असते बघा 10x10ची किंवा 12x12ची रूम असते, आणि 9 इंचाची ते 1 फुटाची भिंत असते. पण आपल्या रूमपेक्षा मोठी ही भिंत आहे 14 फुटाची. आणि ह्याचं बांधकाम आता सारखं सिमेंट, वाळू, खडी हे वापरलेलं नाही. त्याच्याऐवजी चुना, काळा गूळ, कडधान्य आणि सीसं धातू, लीड पेन्सिलमध्ये लीड असते ना, ते वितळून बांधकाम केलेलं आहे. त्यामुळे एअर पॅक असायची, आतमध्ये मुंगी जाऊ शकत नव्हती. पण धान्य कितीही कप्प्यात ठेवा, त्याला कीड लागतेच. तर ती कीड लागू नये म्हणून वरच्या प्रत्येक होलातनं प्रत्येक 2-4 फुटावर काय करायचं, तुळशीची पानं आणि कडुलिंबाची पानं टाकायची, म्हणजे एक थर निर्माण व्हायची. गडावर अडकून पडली. ಎಷ್ಟಪ್ಪ ಮಾಡೇನ. हा एक पार्ट झाला सर गडावरचा. मगाशी आपण जिथे होती तिथे 2 इमारती, असे वेगवेगळे पार्ट आहेत गडावर. 9 किलोमीटरची तटबंदी आहे. म्हणजे किल्ल्याचं क्षेत्रफळ मी तुम्हाला सांगितलं ना, आतमध्ये 355 एकर क्षेत्रफळामध्ये हा गड आहे. हा 355 एकरमध्ये आपण फिरतोय, आता फिरणार आहे. तर त्या गडावर महाराज तिकडे तिकडे फिरायचे, पण गडावरून खाली उतरता यायचं नाही, कारण सिद्धी जोहरचा वेळा पडला होता. ते सांगतो मी नंतर तुम्हाला. तर अशा 3 इमारती. तुमचा एक फोटो काढू सर इथं, मग तुम्ही पलीकडच्या इमारती बघून गाडी विषयाला ते चालेल. तिथं कमान दिसते ना, ती हे 2 वर जायची जिने आहेत, म्हणजे धान्याची पोती घेऊन वर जाऊन वरनं होलातनं ओतायची त्या साईडला. आणि मधले जिने आहेत ना सर, इथंपर्यंत जाऊन फक्त इथनं टेहळणी केलं जायची, वॉच केलं जायचं. हां हां हां. त्याच्यासाठी आहे ते. आता या ठिकाणी बघा, ही दंतकथा आहे. मी तुम्हाला सांगालो, ही दंतकथा सांगालो. दंतकथा म्हणजे का सांगितलं जातं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंधश्रद्धेवर विश्वास होता काय, हा प्रश्न निर्माण होतो. पण ह्या दोघांचाही, म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. पण 1000 वर्षापूर्वी ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टी घडायच्या. म्हणजे ज्याला किल्ला बांधला, हा राजा भोजनी बांधलेला आहे 1052ला. काय व्हायचं, किल्ला बांधत असताना ही तटबंदी सारखी पडायची, बांधकाम पूर्ण होऊ शकत नव्हतं, बांधलं की पडते असं व्हायला लागलं. आता शेवटचा पर्याय म्हणून राजा भोजनी काय केलं, काय ज्योतिषाला विचारलं काय केलं म्हणजे बांधकाम पूर्ण होऊ शकेल. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एखादा नरबळी दिला पाहिजे, मनुष्यबळी. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी नरबळी वगैरे दिली जायची. गावात दौंडी पेटवली आणि कोण तयार आहे का विचारलं तर खेडेगावातली गंगू तेली म्हणून तेली समाजाची एक बाई होती, तिचा नवरा वारला होता, घरचं 18 वर्ष दारिद्र्य होतं. मग तिचं मत होतं की निदान माझ्या माघारी माझ्या घरातली मुलं बळ तर सुखी राहू शकतील, म्हणून ती त्या राजासाठी बलिदान द्यायला तयार झाली. त्याच्यानंतर समोर बघा दगडी मूर्ती असते का आतल्या साईडला सेंटरला, त्या ठिकाणी तिला बळी दिला आणि त्याला ती म्हण तयार झाली सर, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. गाण्यामध्ये ऐकलं तिला सर. म्हणजे राजा भोजने किल्ला बांधला, पण त्याला जे शक्य झालं नाही ते तिच्यामुळे घडू शकलं, म्हणून त्या म्हणीतून तिला महत्त्व दिले, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. तिच्या घरातली सर तेली समाजची लोक आज देखील आपल्या खाली खेडेगावात तिचे वंशी राहतात, ते येऊन तिची पूजा करतात. पलीकडच्या बनणाऱ्या इमारती नसेल तर आपल्याला पुढच्या स्पॉटला जायचं. ती तिथंच जिवंत होय, बळी दिलेली ते पाठीमाग काय आहे ते छोट्या इमारती आहेत सर, 2 मजली. While building this compound, it used to fall on and off. So one lady, they asked there, and they said one who is alive, they have to dig. So dig and put in that pit. So one lady
who was alive was put in that pit, and till now her relatives will come and worship there. And he told her name also. You might listen in that. And they used to take this one grains sack, and they used to go there and put there in the godown, and here they used to walk and watch whoever is coming. And this one, we are going outside now. He said something 5.5 kilometers something this compound is there. It is so big. I should go near him. Now we are going to the next point from here. त्याच्यात म्हणजे शिवाजी महाराज रामदुर्ग राजा ठेवलेले असतात. हां आता आमचं गाव रामदुर्ग आहे. तुमच्या इथं आहे का ते रामदुर्ग? हां, तिथं रामदुर्ग राजाला शिवाजी महाराजांच्याकडे होता ना किल्ला. हां असं काहीतरी आहे. महाराजांचे रिलेटिव्ह होते ना, हां बऱ्याच ठिकाणी होते. आता महाराजांचे वडील हां छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, हां त्यांच्याकडे सगळा दक्षिण प्रांत होता मॅडम. हां हां आणि महाराज इकडचं सगळं बघत होते. त्याला दख्खन म्हणतात. तसं सांगते तिथं शिवाजी महाराज ते सगळं बघत होता म्हणून ना. तिकडे एक राजा होता, बरोबर. अजून आहे ते. हां त्यांची वंशीज असते. पिक्चर दाखवतात छोटा, थिएटर. अर्ध्या तासाची. हां पन्हाळा ती पावनखिंडीची तुम्हाला आता पुढे सांगणार आहे ना माहिती, त्याचा हे दाखवतात ते शॉर्ट फिल्म. शॉर्ट फिल्म इन द थिएटर. तिकीट आहे 13D आहे ती 13D. हां हां म्हणजे तुम्ही फील कराल की तिथं प्रत्यक्ष होता असा हां हां पाऊस वगैरे. 13D शॉर्ट फिल्म ऑफ हाफ एन आवर. या गेट मधून आहे ना आत जो रस्ता गेलाय हा जंगलमार्गे विशाळगडला गेलाय. हा रस्ता ह्याच्या खाली सगळं जंगल आहे सर. हा वन विभागाचा त्यांचा फॉरेस्टवाल्यांचा बोर्ड आहे सर. तिथं रेस्ट हाऊस आहे खाली. याचं नाव आहे राजदिंडी मार्ग. राजदिंडी मार्ग. राज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दिंडी म्हणजे पालखी. राजेंना पालखीतून सिद्धी जोहरच्या वेड्यातून इथून घेऊन गेले विशाळगडला. तो मार्ग आहे. इथून 55 किलोमीटर अंतरावर विशाळगड आहे. चालत जायचा रस्ता काय. आणि 42 किलोमीटर अंतरावरती पावनखिंड आहे. ती माहिती पुढे ऐकायची आपल्याला उतरून. ಹೋಗಾಕ್ಬರಂಗಿಲ್ಲ ಭಾಳ ದೂರ ಐತೆ. ನಡ್ಕೊತ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಡ್ಕೊಬೇಕು. ಅವಾಗಿನ ಮುಂದೆ ಆರಾಮಿರ್ತೈತೆ. ಈಗೂ ಹೋಗ್ಬೋದು. तिथून सगळा व्ह्यू दिसणार सर तुम्हाला वरून. चला काय काय मम्मा बॉटल ನೀನು ಪರ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕು. ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಲ ಇರಲಿ ಬಾ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರೀಲ್ಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ. या 1 मिनिट येतं माहिती आहे का मग वर जायचं बघायला. तुम्ही पावनखिंडी पिक्चर बघितलं ना? बघितलं ना? प्रश्न नाही. तेच माहिती ऐकायची. आता आपण जो मार्ग बघितला त्याचं नाव मी तुम्हाला सांगितलं, राजदंडी मार्ग. राजेंना पालखीतून विशाळगडला घेऊन गेलेला मार्ग आहे. आता मी तुम्हाला सांगितलं राजेंना विशाळगडला घेऊन जायची वेळ का पडली होती, तर पन्हाळागडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. तर ही तटबंदी आहे दिसते ना, 8.5-9 किलोमीटरची कडाला तटबंदी आहे. या तटबंदीच्या बाहेर
2-2.5-3 किलोमीटर अंतरावर छावण्या टाकून गडाला 4.25 महिने वेढा पडला होता. हं. आणि वेढा पडण्यामागचं कारण काय होतं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान माहिती तुम्हाला, प्रतापगडच्या पायथ्याला त्याचा वध केला. हं. आणि अफजल खानाचा वध करण्यामागचं कारण काय होतं बघा, त्याला मारण्याचं कारण काय होतं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला अफजल खान पकडायला येत होता ना विजा, आणि येत असताना त्यानं आपली बरीच मंदिर पाडली. तुळजापूर, पंढरपूर, आपल्या मूर्त्या आपल्या लोकांना लपवून ठेवायची पाळी पडली. आपल्या महिलांना त्रास देत आणि अत्याचार करत येत होता. स्वतः आऊसाहेब म्हणजे जिजामाता महाराजांची आई, त्यांनी महाराजांनी सांगितलं की त्यांना खतम करा म्हणून. आणि ह्याच्या मागचं आणखीन एक कारण होतं का मारायचं होतं त्यांना, तर छत्रपती शिवाजीराजांचा मोठा भाऊ, त्याचं पण नाव संभाजी होतं. आणि एका कर्नाटकच्या युद्धामध्ये अफजल खानाने त्यांना फसवून मारलेलं असतं. तो देखील बदला घ्यायचा असतो. आता जिजामाताने आदेश दिलाय, महाराजांनी सांगितले की त्यांना मारा म्हणून. महाराजांनी त्यांना त्यांचा वध केलाय, त्यांचा कोतळा बाहेर काढलाय अफजल खानाचा. 10 नोव्हेंबर 1659 तर एवढा मोठा पराक्रम केलाय. तरी पण महाराजांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मोहीम काढली. 11 तारखेला महाराजांनी वाई, सातारा, करवीर, कोल्हापूर हा सगळा प्रांत आपल्या स्वराज्यामध्ये वाढवत छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 18 दिवसामध्ये, अफजल खानाच्या वधानंतर 18 दिवसामध्ये म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 राजे पन्हाळा गडावर पोहोचले होते. तर महाराज पन्हाळा गडावर आहेत हे समजलं कुणाला, अफजल खानाचा मुलगा होता फाजल खान. ते सगळं बिजापूरचंच. हा तिकडे प्रांत त्यांना गोळगुम्मट आहे. कसं सांगतो मला, हा पूर्ण प्रांत आहे ना, आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही हे होते ना, त्यांना प्रांत वाढवायचा होता. त्यांना आपला जेवढा प्रांत आहे त्यांना पाहिजे होतं ते अटॅक करायचे, महाराज त्यांना टक्कर द्यायची. मग महाराजांसाठी ती महाराजांनी मारायसाठी आले होते. महाराज आपला हा सगळा पूर्ण भाग त्यांना हासिल करायचा होता. मग विजापुरासने येत होता ना अफजल खान महाराजांनी मारायसाठी, म्हणून त्यानं येताना मंदिरं पाडलीत, मूर्त्या तोडल्या, लोकांना त्रास दिला आपल्या. म्हणून जिजामातांनी सांगितलं त्यांना खतम करा. महाराजांनी वध केलाय. वध केल्यानंतर एवढा मोठा पराक्रम करून देखील दुसऱ्या दिवशी महाराजांनी मोहीम काढली. मग तुम्हाला ना वाई, सातारा, करवीर, कोल्हापूर हा प्रांत महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये वाढवत महाराज ह्या गडावर पोहोचले होते. आणि महाराज ह्या गडावर याची समजले कुणाला, तर अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याला समजले की राजे पन्हाळा गडावर आहेत. मग राजेंना पकडण्यासाठी त्यांनी सिद्धी जोहरला पाठवलं होतं या गडावर, तिकंड विजापूरसनं. 40,000 सैन्य होतं त्या संकट आणि 20,000 घोडदौड होती. एवढं सगळे म्हणजे सैन्य होतं त्यासोबत. आपल्या गडाला चारी बाजूनी वेढा टाकला होता. 4.25 महिने वेढा गडाला पडला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर 4.25 महिने अडकून पडले होते. आणि महाराजांनी खाली शरण यायला सांगितले, पण महाराज शरण जाईत नाहीत म्हणून तोफेची मारी गडावर सुरू केली. आणि आपण आता जे धान्याचं कोठार बघितलं, इथला धान्यासाठा संपायला आलेला, पावसाचे दिवस सुरू व्हायलेत. आता खालनं तर धान्य आणू शकत नाही वेढा पडल्यामुळे, सैन्यांची उपासमारी होणार आहे. त्यामुळे यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून आपल्या दरबारामध्ये चर्चा सुरू होती, डिस्कस काय करायचं. आणि त्याच दरम्यान काय झालं बघा सर, डुप्लिकेट शिवाजीराजे वीर शिवा काशीद हे न्हावी समाजाचे होते. महाराजांच्या वैशाली खालती राहायचे, पायथ्याला राहायचे. ते महाराजांच्या वैशालीने महाराजांना म्हणाले की महाराज तुम्हाला या वेळेतून मी बाहेर काढू शकतो ना, कारण मी तुमच्यासारखं दिसतोय ना, तर महाराज म्हणून त्यांना बेटा मी जातो की, तर तुम्ही निघून जावा. त्याला आपले महाराज त्यांना काय म्हणाले बघा, की स्वतःचं मरण माहीत आहे तर जाऊ नकोसा. तर त्यावेळेला ते वीर शिवा काशी ते महाराजांनी म्हणाले की मला 100 दिवसाचा न्हावी बनायचं नाही, 1 दिवसाचा राज म्हणून मारायला आवडेल. त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना चालणं शिकवलं, त्यांच्यासारखं बोलणं शिकवलं, त्यांना त्यांच्यासारखे कपडे पेहरावा केला. त्याच्यानंतर 12 जुलै 1660 2 पालख्या तयार केल्या एकदम. आणि जी डुप्लिकेट राजांची पालखी होती शिवा काशीदांची, ही पूर्वेकडे सोडली. आणि ही पालखी रात्रीची असल्यामुळे संकट मशाले होत्या. त्या मशाली कुठल्या पेटल्यात ते बघण्यासाठी वेड्यातलं शत्रू निघून गेला आणि त्यांना पकडले. आता त्यांना वाटले की राजांना पकडले म्हणून ते गाफील राहिले आणि ते त्यांना घेऊन सिद्धी जोहरकडे गेले. आता महाराजांना पकडल्यामुळे वेड्याची गरजच नाही ना काय, म्हणून इकडचा वेढा कमी झाला. आणि इकडचा वेढा कमी झाला हे लक्षात आल्यानंतर लगेच आपण मगाशी स्टॅच्यू बघितला ना, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल असे निवडक 600 मावळे आपल्या राजेने घेऊन मागाच्या मार्गाने मसाईच्या पाठमार्गे विशाखेला निघून गेले. आणि ज्या वेळेला सिद्धी जोहरला समजले की हे डुप्लिकेट राजे आहेत ते ओळखलंच बघा. ज्याला अफजल खानाचा वध झाला त्याला आपल्या राजांच्या कपाळावर इथं कृष्णाजी भास्करचा एक दानपट्ट्याचा वार झाला असते. राजांना खूप असते इथं, कारण हा वार फाजल खानने डोळ्याने बघितलेला असतो. त्यामुळे तो त्यांचा जिरो टोप काढायला होतो वरचा. त्यांच्या लक्षात येते त्यांना इथं खूप नाही. त्यावेळेला तो म्हणतो की दगा हो गया, असली शिवा तो कब का भाग चुका है, तो हम शकल है, मैंने अपने आंखों से देखा है और ये आंखें उसको कभी भूल नहीं सकती, खतम करतो उसको. त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला मारलं जातं. त्यांचा शिरछेद होतो आणि ते शत्रू आपल्या सैन्यांच्या मागं लागतात. जर मागाच्या मार्गाने जायचं म्हणलं तर 55 किलोमीटर अंतरावर विशाळगड आहे, जंगलमार्गे चालत जायचा रस्ता.
आणि 42 किलोमीटर अंतरावर घोडखिंड आहे. त्या खिंडीत आपल्या सैन्यांना चावू लागते की शत्रू जवळ यायला लागलाय. त्यावेळेला छत्रपती शिवाजी नरवीर बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की राजू तुम्ही आपले निम्मे मावळे घ्या, 300 मावळे घ्या आणि विशाळगडला निघून जावा. आणि वर सही सलामत पोहोचला की 3 तोफेचा सलामीचा आवाज आहे, म्हणजे आम्हाला कळेल की राजे हे सुरक्षित पोहोचलेत. पण आपले राजे आपल्या लोकांना इथे निम्म्यावर टाकून जायला तयार नव्हते, कारण माहीत होतं की 2,500-3,000 हजार शत्रूसंकट 300 सैन्य लढू शकणार नाही, सर्वांना मरण पत्करावं लागेल. तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी नरवीर बाजीप्रभू देशपांडे काय म्हणतात, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा, लाखांना जगवणारा जगला पाहिजे, तुम्ही निघून जावा राजे. त्याला राजे तिथून 300 माळी घेऊन वर निघून जातात. 300 माळी घेऊन नरवीर बाजीप्रभू देशपांडे खिंड लढत असतात. तर लढता लढता आपले 300 मावळे पूर्ण कापले गेलेले असतात, धारातीर्थ पडले असतात. आणि बाजीप्रभू देशपांडेच्या 2 हातामध्ये 2 तलवारी असून देखील अंगावर इतके वार झाले असतात की रक्त तोफेचा सलामीचा आवाज कानावर पडत नाही. राजे विशाळगडला सही सलामत पोहोचत नाहीत तोपर्यंत समोरच्या शत्रू पुढं सोडायचं नाही, हे ध्येय आणि वचन असते. आणि ज्या वेळेला त्या 3 तोफेचा सलामीचा आवाज कानावर पडतोय त्याच्यानंतर त्यांचं शरीर पूर्ण रक्त बंबाळून खाली कोसळतं. तर त्यांच्या रक्ताने आणि आपल्या सैन्यांच्या रक्ताने ती खिंड पावन झाली, म्हणून त्या गोल्ड खिंडीनंतर पावनखिंडीचं नाव देण्यात आलं. ती पावनखिंडी विशाळगडच्या पायथ्याला ती नुसता मार्ग होता. ಇನ್ನೊಂದು ರೀಲ್ಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಮಾಡ್ಲಿ. ಇದ್ರ ಹೆಸರೇನ್ರಿ? This is the story all about Pawankhand. Pawankhand. Here that Deshpande died. Hello? Not here. बघा दोन्हीकडनं पायऱ्या आहेत, म्हणून 2 तोंड असणारा दुतोंडी बुरुज. बुरुज आहे, तुम्ही माहिती ऐकलं नव्हतं मगाशी. नाही, गुतोंडी. दुतोंडी, हा, दुतोंडी बुरुज. दोन्ही साइड स्टेप्स आहे. वॉच टॉवर आहे ती. वॉच टॉवर. पेहणी केली जायची, शत्रू येते का पाहिलं जायचं. हा हा हा, शत्रू आहे. हे असलं काही प्रकार नव्हते मोबाईलचे वगैरे. हा हा. मग असे हाकेच्या अंतरावर आहेत. हा 35 बुरुज आहेत. शत्रू आलेला दिसला तर एकमेकांना मशाले दाखवायचे पुढच्याला आणि अलर्ट करायचं. अलर्ट करायसाठी दिवसाची वेळ असली नगारे वाजवायचे, नसेल तर पक्ष्यांचे आवाज काढायचे. जे आपल्या सैन्यानं शिकवलेलं असायचे. त्याने पुढे पुढे काढत किल्ल्याला सावध करायचं. ओके ओके. ಹಸಿರ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಹಾ, ಅಲ್ಲೇ ಗಾಡಿ ಇಡಬೇಕಿಲ್ಲ ನಾನು. ಒಳಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ ಎಂಟ್ರಿ ಇಲ್ಲ. ಟಿಕೆಟ್ ಇಲ್ಲ ಐತ್ಲಾ? ಟಿಕೆಟ್ ಕೌಂಟರ್ ಐತಿ. You have to take ticket from the ticket counter, 150 rupees per ticket, and we are going to watch a Ranasangram movie.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेला दुर्ग पन्हाळगड. हा दुर्ग सह्याद्री पर्वतरांगेला समांतर धावणाऱ्या मसाई पठार अशी ओळख असलेल्या विस्तीर्ण